मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एक असा क्षण आलाय ज्या ठिकाणी काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला आणि अवघ्या काही सेकंदात हा पक्षप्रवेश थेट राजकीय रणांगणात बदलला. अंबादास दानवेंनी प्रवेश घडून आणला, उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं, पण स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे संतापले आणि शब्दांचे बॉम्ब फुटले. माझा तुला विरोधच आहे. खैरे यांचे हे शब्द फक्त रशीद मामूनवर नव्हते, तर संपूर्ण पक्ष व्यवस्थेलाच हादरवणारे होते. गळाभेटीचा प्रयत्न फसला, इशारे दिले गेले, थेट 50,000 मतांचं नुकसान होईल असा दावा करण्यात आला. ज्यांनी दगडफेक केली त्यांना पक्षात घेतलं जात आहे असा सवाल करत खैरे यांनी नेतृत्वालाच आव्हान दिलं. हा फक्त एक पक्षप्रवेश नाही, हा आहे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्षाचा स्फोट. महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेत धग पेटली आहे. उमेदवारी कोणाला, निर्णय कोणाचा आणि हा वाद ठाकरे गटाला एकत्र आणणार की आणखीन फाटाफूट करणार? छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आता एका धोकादायक वळणावर उभं आहे आणि पुढचा स्फोट कधी होईल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. नेमकं काय झालं रशीद मामू आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते केवळ एका पक्षप्रवेशाचं प्रकरण राहिलेलं नाही, तर ते आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचा अधिकार आणि आगामी महापालिका निवडणुकीचं रणधुमाळीचं संकेत देणारं ठरत आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा एका बाजूला कार्यकर्त्यांसाठी, काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असताना, दुसऱ्या बाजूला शिवसेनेत मात्र या प्रवेशामुळे मोठा राजकीय वाद उफाळून आलाय. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून रशीद मामू यांचा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशाला काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनीही साथ दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीआधी हा प्रवेश ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात होता. मात्र स्टेजवरचा हा सोहळा संपताच स्टेजच्या खाली एक वेगळंच नाट्य घडत होतं बरं का मंडळी. आणि त्या क्षणापासून या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट आणि उघडपणे रशीद मामू यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला. माझा तुला विरोध आहे असे शब्द उच्चारतात खैरे अक्षरशः भडकले. पक्षप्रवेशाचा आनंद, स्वागताचे फोटो आणि राजकीय संदेश बाजूला पडले आणि एका क्षणातच सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू हा खैरे विरुद्ध मामू असा संघर्ष बनला. खैरे यांचा आक्षेप केवळ वैयक्तिक नसून तो राजकीय आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवरचा असल्याचं स्पष्ट दिसतं. त्यांनी थेट सांगितलं की रशीद मामू यांना शिवसेनेचं तिकीट मिळू देणार नाही. एवढंच नव्हे, तर ज्यांनी दगडफेक केली, ज्यांनी शिवसैनिकांवर हल्ले केले, अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला जातोय. त्यांना जर तिकीट दिलं तर पहा मी काय करतोय असा सज्जड दम इशारा देखील खैरे यांनी दिलाय. हा इशारा केवळ रशीद मामू यांनाच नव्हे, तर पक्षश्रेष्ठींनाही असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. या सगळ्या गोंधळात एक प्रसंग अधिक चर्चेत आला. रशीद मामू यांनी खैरे यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र खैरे यांनी स्पष्ट नकार दिला. गळाभेट घेतली तरी तिकीट मिळणार नाही असं सांगत त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. या घटनेमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद सपाट्यावर आले असून ठाकरे गटात सध्या सगळं काही सुरळीत नाही हे उघडपणे दिसून येत आहे. खैरे यांनी आणखीन एक मोठा दावा करत म्हटलं की रशीद मामू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचं जवळपास 50,000 मतांचं नुकसान होऊ शकतं. हे विधान राजकीयदृष्ट्या अतिशय गंभीर मानलं जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचं असताना एका नेत्याच्या प्रवेशामुळे एवढं मोठं नुकसान होईल असं सांगणं म्हणजे पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असतं. या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र संयमित भूमिका घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख पक्षात मुख्य आहेत, त्यांनी प्रवेश दिलाय. खैरे साहेब आमचे नेते आहेत, अंतिम निर्णय उद्धवजी घेतील असं सांगत दानवेंनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्यांनी केलेली विधानं ही तितकीच टोचणारे ठरली. दानवे म्हणाले, आज कोणाचा भरोसा आहे, कोण कधी कुठे जाईल सांगता येत नाही, कोणासाठी प्रतिष्ठापनाला लावली हे ठरवणं कठीण झालंय. या वाक्यांमधूनच ठाकरे गटात सध्या असलेली अस्थिरता आणि अविश्वासाचं वातावरण स्पष्ट होत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे अब्दुल सत्तार यांचा उल्लेख करत, अब्दुल सत्तार कसे चालतात,
त्यांनी हनुमानाबद्दल काय बोललं होतं, अजिंठ्याच्या डोंगरात कुणाला लपवून ठेवलं होतं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्यातून दानवेंनी राजकीय दुटप्पीपणा आणि पक्षांतराची संस्कृती यावर बोट ठेवलं. एकीकडे काँग्रेस मोठा धक्का देत शिवसेना ठाकरे गटानं एक प्रभावी नेता आपल्या पक्षात घेतला, तर दुसरीकडे त्याच प्रवेशामुळे पक्षांतर्गत मतभेद, नाराजी आणि संघर्ष उफाळून आला. चंद्रकांत खैरे यांचा आक्रमक पवित्रा, रशीद मामू यांचं वादग्रस्त भूतकाळ आणि अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया, या सगळ्यांमुळे छत्रपती संभाजीनगरचं राजकारण अधिकच तापलेलं आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवली तर हा वाद केवळ व्यक्तिगत राहणार नाही, तर तो थेट उमेदवारी, जागा वाटप आणि पक्षाच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारा ठरू शकतो. उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकरणावर काय भूमिका घेतात, खैरे यांची नाराजी कशी दूर केली जाते आणि रशीद मामू यांना प्रत्यक्षात उमेदवारी मिळते की नाही, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे बरं का मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसला धक्का दिला असला तरी त्या धक्क्याच्या धुराळात आता स्वतःच्या पक्षातील संघर्षही अधिक स्पष्टपणे दिसू लागलाय. आगामी निवडणुका ही केवळ बाहेरील लढाई नसेल, तर ती ठाकरे गटासाठी अंतर्गत एकजुटीची मोठी परीक्षा देखील ठरणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये यामध्ये काय बदल घडतात, कसं हे शीतयुद्ध थांबवलं जातं, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, रशीद मामूंना शिवसेनेत दिलेल्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.